नमस्कार मंडळी, मी भारती म्हात्रे सिम्पली स्वादिष्टमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करत आहे। आता थोड्या दिवसातच आहे दिवाळी आणि त्यासाठी आपल्याला करावी लागते दिवाळीची तयारी म्हणजे काय, एकतर साफसफाई किंवा आपलं फराळ। साफसफाई तर तुम्ही तुमच्या टाईमनुसार किंवा दिवसानुसार ते तुम्ही प्लॅन करू शकता। राहिलं फराळ कसं बनवायचं, तर फराळासाठी आज आपण एक मस्त प्रिपरेशन व्हिडिओ बनवणार आहोत। तर फराळामध्ये आपण आवर्जून काय बनवतो, तर आहे चकली, बेसन लाडू, रवा लाडू, करंजी, अनारसे, शंकरपाळ्या। हे तर आपण आवर्जूनच बनवतो आणि बाकी भरपूरचे असे पदार्थ आहेत जे तुम्ही तुमच्या आवडीनुसार बनवता। तर अनारसे असा फराळाचा पदार्थ आहे, त्याच्यासाठी आपल्याला 1-2 आठवडे आधीच तयारी करावी लागते। तर अनारसेचा संपूर्ण व्हिडिओ मी सिम्पली स्वादिष्टमध्ये ऑलरेडी अपलोड केलेला आहे। पुन्हा पुन्हा त्याच व्हिडिओ तरी काय अपलोड कराव्या, म्हणून खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक दिलेली आहेत। जेवढे मी अनारसेचे व्हिडिओ बनवलेले आहेत, उपवासाचे अनारसे किंवा इन्स्टंट अनारसे किंवा आपले जसे खुसखुशीत ऑथेंटिक अनारसे, या सगळ्यांचे व्हिडिओ लिंक खाली मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत। आता राहिलं करंजी, तर करंजीचं सारण आपण जर आधी तयार करून ठेवलं तर आपला भरपूरचा वेळ वाचतो। बेसन आणि रवा लाडूसाठी जर डाळ भाजून घेतली, रवा भाजून घेतला तरी सुद्धा आपला भरपूरचा वेळ वाचतो। आणि राहिली आपली चकलीची भाजणी, त्यासाठी सुद्धा आपल्याला 2-3 दिवस आधी तयारी करावी लागते। तर मंडळी, त्यासाठी आज आपण चकलीची भाजणी बघणार आहोत। तर चकलीची भाजणी, सारण, डाळ कशी भाजायची, कितपत भाजायची आणि रवा भाजून कसं ठेवायचं, हे सगळं काय मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवणार आहे। तर मंडळी, व्हिडिओ संपूर्ण पहा आणि दिवाळीची तयारी आत्तापासून सुरू करा आणि तुम्ही तुमचा वेळ वाचवा। जास्ती वेळ न घालवता मंडळी, चला व्हिडिओ सुरू करूया। सर्वात आधी इथे मी 1 किलो रवा घेतलेला आहे, बारीक रवा। रवाचं प्रमाण तुम्ही कितीही घेऊ शकता, जेवढे तुम्हाला लाडू हवे असतील किंवा जास्तीचं सारण बनवायचं असेल तर मी 1 किलो रवा घेतलेला आहे। निवडून घेतलं, कारण बाजारातनं आणल्यानंतर दगडं असतात, घाण असतं, ती निवडून घ्यायची आणि 2 चमचे तुपामध्ये मी भाजून घेते। भाजताना फ्लेम लोवर ठेवायची, हायवर ठेवायची नाही आहे आणि साधारण 5 ते 10 मिनटं लो फ्लेमवर भाजायचे। रंग बदलून द्यायचं नाही आहे, पण छान फुलला पाहिजे इतपत आपल्याला भाजून घ्यायचं आहे। आता एका ताटामध्ये काढून घ्या आणि थंड करा, कारण गरम असल्याने मॉइस्ट पकडतो, ओलावा पकडतो आणि त्यामुळे लाडू वगैरे लवकर खराब होतात किंवा सारण खराब होतं, तसं आपल्याला नको आहे। म्हणून भाजलेला रवा पूर्णपणे थंड होऊ द्या। थंड झाल्यानंतर बरणीमध्ये आपल्याला पॅक करून ठेवायचं आहे। आता जर 1 किलो लाडू बनवायचे असतील तर हे जो रवा आपण आता भाजलेला आहे तो संपूर्ण आपण लाडूसाठीच वापरणार आहोत। पण जर अर्धा किलोच लाडू बनवायचे आहेत आणि अर्धा किलो करंज्या, तर त्यासाठी तुम्ही यातलाच रवा घेऊ शकता किंवा दुसरा वेगळा भाजून घेतलं तरीही चालेल। बघा, बरणीमध्ये 1 किलो रवा पॅक झालेला आहे। आता हे आपण साईडला ठेवून देऊया। आता करूया आपण करंज्याच्या सारणाची तयारी। तर 2 चमचे तूप, त्याच्यामध्ये 2 कप रवा घेतलेला आहे, सहप्रमाण घ्यायचं आहे। आता रवा छानपैकी भाजून घ्यायचा आहे लो फ्लेमवर, साधारण 5 ते 7 मिनटं छान फुलला पाहिजे। आणि त्यानंतर मधोमध जागा करून 1 वाटी आपण गव्हाचं पीठ घालणार आहोत। आता बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल, गव्हाचं पीठ का? तर जेव्हा आपण करंजी बनवतो, सारण आतमध्ये घातल्यानंतर काही दिवसांनी त्याचा खुळखुळ्यासारखा आवाज येतो, तर तसा आवाज येऊ नये, छान बाइंड व्हावं, भरीव करंज्या व्हाव्या, म्हणून आपण याच्यामध्ये गव्हाचं पीठ घातलेलं आहे। 5-7 मिनटं भाजून झाल्यानंतर पुन्हा 1 चमचाभर तूप घालून सुकं खोबरं खिसलेलं याच्यामध्ये घालायचं आहे 1 वाटीभर। ते सुद्धा साधारण 1 ते 2 मिनिटच परतून घ्यायचं आहे। मग 1 चमचा खसखस आणि 1 चमचा भरून पांढरे तीळ, ते सुद्धा हलकेसे भाजून घ्यायचे आहेत। पुन्हा आपण थोडंसं तूप घालून याच्यामध्ये तुम्हाला आवडेल ते ड्रायफ्रूट्स भाजून घ्यायचे आहेत। आता एवढं तूप घातल्यानंतर सुद्धा तुम्ही बघू शकता सारण एकदम असं कोरडा वाटतं, म्हणजे छान तूप आतून ॲब्झॉर्ब करून घेतलेलं आहे, कुठेही एक्स्ट्रा जास्तीचं तूप वगैरे नाही आहे आणि आपलं या प्रकारे सारण तयार झालेलं आहे। बघा, आता सारण किती प्रमाण आहे ते तुम्हाला सांगितलं, 2 कप रवा घेतला आहे आणि बाकीचे साहित्य त्यानुसार घेतलेले आहेत। साहित्याची सगळी यादी मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। भाजून झाल्यानंतर ताटामध्ये आता पसरून घेतलेलं आहे, कारण आपल्याला हे थंड करायचं आहे। कारण आता याच्यामध्ये आपल्याला मिक्स करायची आहे पिठी साखर। तर साखरेचं प्रमाण किती गोड तुम्हाला हवं आहे त्यानुसार घालायचं आहे। तर मी बघा 1.5 वाटी ते 2 वाटी घातलेलं आहे। त्याचसोबत 1 चमचा मीठ आणि 1 चमचा वेलची जायफळ पूड, हे सगळं एकत्र मिक्स करून या प्रकारे आपलं सारण म्हणजे करंज्याचं सारण तयार झालेलं आहे। साठाची करंजी असो की साधी करंजी, दोघांसाठी आपण हे सारण वापरू शकतो।
पूर्णपणे थंड झाल्यानंतर एका एअरटाईट बरणीमध्ये किंवा डब्यामध्ये पॅक करून ठेवा. जसं वेळ मिळेल तसं तुम्ही करंज्या बनवू शकता. म्हणजे आज पाव किलो बनवा, तर पुन्हा दुसऱ्या दिवशी पाव किलो बनवा, असं तुम्ही वेळ स्प्लिट करून या प्रकारे बनवू शकता. तर इथे बघा लाडवांचं रवा आणि सारण दोन्ही तयार आहे. आता करूया चकलीची तयारी. तर इथे बघा मी 2 वाटी भरून तांदूळ घेतलेले आहेत. तांदूळ कुठलेही तुम्ही घेऊ शकता चकलीसाठी, असं काय हार्ड अँड फास्ट रूल नाही आहे. फक्त 2 वाटी भरून तांदूळ घेतले आहेत. तर इथे मी 1 वाटी भरून मुगाची डाळ घेतलेली आहे, 2 चमचे चणा डाळ आणि 2 चमचे उडीद डाळ. फक्त एवढंच डाळीचं प्रमाण आणि तांदळाचं प्रमाण तुम्ही सांभाळून घ्या. आता हे चारी स्वच्छपणे पाण्यातनं धुवून घ्या. एक्स्ट्राचं जे पाणी आहे ते निथळून काढा, म्हणजे तांदूळ आपल्याला वाळवायचे आहेत ते लवकर वाळून होतील, जास्त वेळ जाणार नाही. म्हणून आहे ते पाणी निथळण्यासाठी थोडा वेळ तसंच ठेवा चाळण. आणि तुम्ही बघू शकता एक्स्ट्राचं पाणी निघालेलं आहे. आणि याच प्रकारे जे डाळी आहेत त्यासुद्धा धुवून घ्यायचे आहेत. आता हे सगळे आपल्याला एका कॉटनच्या कपड्यावर पसरून घ्यायचे. तुम्ही उन्हात किंवा फॅनखालीसुद्धा वाळवू शकता. रात्रभर फॅनखाली ठेवा, दुसऱ्या दिवशी छानपैकी वाळून होतात. तर इथे बघा सगळी डाळ आणि तांदूळ पसरून घेतलेले आहेत. माझ्या गच्चीवर तर पत्रे लागलेले आहेत म्हणून फॅनखालीच वाळवते आणि छान वाळून होतात. दुसऱ्या दिवशी तुम्ही बघू शकता छान एकदम असे कोरडे झालेले आहेत. दम्मट वगैरे ठेवायचे नाही आहेत. चकल्यांचं पीठ आपल्याला छानपैकी असं सुकं हवं आहे, म्हणून तांदूळ किंवा डाळी ज्या आहेत ते एकदम कोरडे झाले पाहिजे. डाळीचे थोडे थोडे असे गठ्ठे झालेले आहेत ते सुद्धा आपल्याला फोडायचे आहेत. आणि हे सगळं छानपैकी एकदम कोरडे झालेले आहेत. आता आपल्याला भाजून घ्यायचे. तर त्यासाठी कढईमध्ये 1 बाय 1 भाजून घ्यायचे. सगळं एकत्र भाजू नये, कारण जेवढा वेळ तांदळाला लागतो त्यापेक्षा कितीतरी वेळ जास्ती डाळीला लागतो. तर या गोष्टीची काळजी घ्यावी आणि 1 बाय 1 करायचं आहे. बघा छान कुरकुरीत भाजून घ्यायचं आहे. फक्त रंग बदलून देऊ नका, इतपत फक्त सांभाळायचं आहे. तर तांदूळ साधारण 10 मिनिटं लो ते मीडियम फ्लेमवर भाजून घ्या. नंतर एका ताटामध्ये काढा आणि याच प्रकारे तिन्ही डाळीसुद्धा भाजून घ्यायच्या आहेत. तर आधी मुगडाळीला तेवढं जास्त वेळ लागत नाही जेवढं उडीद डाळीला लागतं. तर इथे तुम्ही बघू शकता डाळीचा रंग हलकासा बदललेला आहे. इतपत झाल्यानंतर काढून घ्या. आणि इथे आता चणा डाळ आणि उडीद डाळ आपण एकत्र करू शकतो, पण सुरुवातीला आधी उडीद डाळ आपण भाजून घ्यायची, कारण उडीद डाळीला थोडं जास्तीचा वेळ लागतो. प्रमाण कमी आहे म्हणून आपण दोन्ही डाळी एकत्र भाजून घेतो आहे. चणा डाळसुद्धा जाडी आहे आणि म्हणून दोघांना थोडं जास्तीचा वेळ जातो. तर साधारण 10 मिनिटं लो फ्लेमवर आपल्याला भाजून घ्यायचं आहे. आणि भाजून झाल्यानंतर आता आपण काढून घेऊया. आता याच्यामध्ये बाकीचे साहित्य म्हणजे पोहे आणि साबुदाणे इथे सुद्धा मी 2-2 चमचे घेतलेले आहे. जास्ती प्रमाण घ्यायचं नाही आहे. एकत्र भाजून घ्यायचं आहे. पोहे हलकेसे कुरकुरीत झाल्यास लगेच काढून घ्यायचं आहे आणि साबुदाण्यांनासुद्धा जास्ती वेळ लागत नाही भाजायला. तर म्हणून दोन्ही एकत्र भाजून काढून घ्या. आता याच्यामध्ये फ्लेवर आणण्यासाठी 1 चमचा धणे, 1 चमचा जिरं, 1 चमचा बडीशेप, अर्धा चमचा काळी मिरी हे सगळं एकत्र भाजून घ्यायचं आहे आणि काढून घ्यायचं आहे. आता हे सगळं आपल्याला थंड करायचं आहे, कारण चकलीची भाजणी आपली तयार झालेली आहे. भाजणी थंड होईपर्यंत बेसन लाडूसाठी इथे आपण 1 किलो चण्याची डाळ भाजून घेत आहोत. लो फ्लेमवर भाजून घ्यायची आहे. जेवढी डाळ व्यवस्थितपणे भाजून होईल तेवढेच लाडू तुमचे पटकन होतील, कारण पिठाला जास्ती वेळ जाणार नाही भाजायला. तर डाळ आधी छानपैकी भाजून घ्यायचे हलकंसं रंग बदलेपर्यंत आणि त्यानंतर ताटामध्ये काढून घ्या. साधारण 15 मिनटं आपल्याला लो फ्लेमवर भाजायची असते. 1 किलो डाळ आहे म्हणून. अर्धा किलो असेल तर फक्त 5 ते 7 मिनटं पुरेसं आहे. थंड झाल्यानंतर दळण काढून आणायचं आहे, म्हणजे आपल्याला पिसायला द्यायचं आहे. तर इथे तुम्ही बघू शकता बेसन म्हणजे चण्याची डाळीचं पीठ आणि इथे आपली चकलीची भाजणी तयार आहे. म्हणजे भाजणीचं पीठ म्हणजे चकलीचं पीठ, जी भाजणी आपण तयार केली होती त्यालासुद्धा आपण ग्राइंड करून घेतलेलं आहे. त्यानंतर या प्रकारे चाळून घ्यायचं आहे, कारण छोट्या छोट्या गाठी म्हणा किंवा एखादा साबुदाणा राहिला असेल, तुकडा राहिला असेल, म्हणजे काहीही राहू शकतं. तर ते चकली बनवताना मध्ये काही फाटावी नाही, तुटावी नाही, या गोष्टीची काळजी घेण्यासाठी आपण छानपैकी चाळून घ्यायचं असतं पीठ. आता पीठ इथे चाळून झालेलं आहे, साईडला ठेवून देऊया. जसं आपण भाजणी चाळून घेतलेली आहे तशीच, म्हणजे तसंच आपल्याला बेसनसुद्धा चाळून घ्यायचं आहे. म्हणजे कुठे गुठल्या वगैरे राहिले असतील
ते सुद्धा निघून जातील आणि छान बेसनचे लाडू आपण तयार करू शकतो. आता इथे बघा वरती थोडंसे जे भरडपणा राहिलेला आहे तर हे आपल्याला काढून घ्यायचं आहे. आणि तुम्ही बघू शकता पीठ चाळल्यानंतर असं एकदम सुटसुटीत होतं किंवा हलकं होतं पीठ, आणि तुपामध्ये भाजल्यानंतर लाडूसुद्धा आपले लवकर वळून होतात आणि छान टेक्स्चर येतो. तर मंडळी इथे दोन्ही पिठंसुद्धा आपली तयार झालेली आहेत. आधी आपलं सारण तयार केलं होतं, रवासुद्धा आपण भाजून घेतलेला आहे. तर जसं वेळ मिळेल तसं तुम्हाला जे आधी करायचं आहे ते फराळ तुम्ही आधी करायला घेऊ शकता. तर मंडळी आय होप तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल. आता तुम्ही रवा भाजून ठेवू शकता, डाळ भाजून ठेवू शकता, डाळ दळून आणू शकता, सारण तयार करून ठेवू शकता, चकल्याची भाजणी तयार करू शकता आणि तुम्ही तुमचा वेळ वाचू शकता. एकदा का हे सगळं तयारी करून आपण ठेवलं तर तुम्ही रात्री बेरात्री सुट्टीच्या दिवशी कधीही तुम्ही बनवू शकता जसं तुम्हाला वेळ मिळेल. तर मंडळी आय होप तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल. तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि हवं तर तुम्हाला जे कमेंट करायचे ते तुम्ही कमेंटसुद्धा करू शकता. दिवाळीच्या फराळाचे भरपूर सारे रेसिपीज मी ऑलरेडी सिम्पली स्वादिष्टमध्ये अपलोड केलेले आहेत. कुठलीही रेसिपी जर तुम्हाला हवी असेल तर फक्त यूट्यूबवर टाईप करा त्या रेसिपीचं नाव आणि पुढे लिहा सिम्पली स्वादिष्ट. म्हणजे जेवढे रेसिपीज मी बनवले असतील दिवाळी फराळाचे, म्हणजे जस्ट चकली हवी असेल तर जेवढ्या चकल्यांची रेसिपी आहेत ते सगळे तुम्हाला दिसतील. आजचा हा व्हिडिओ वेळ काढून पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि भेटूया आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन बाय बाय.